साहेब काय करू? अरे पीआय त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख आहे, त्या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज खरा जर कोण असेल तर पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्यांनी तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे. पण पोलिसांचं काय चालू दे नाही तरी ही माणसं पत्रकाराचं काय चालू दे नाही ती. अरे तुमच्या आमच्या सामान्याचं काय चालू देतील, तुमचं आमचं काय चालू देतील. त्याच्यासाठी आपणाला लोकशाही पाहिजे, लोकशाही पाहिजे मित्रांनो. हुकुमशाही जर आता आपल्यावर लादली गेली तर डोळ्यात देखत तुमच्या मुलावर अन्याय केला जाईल, मुलीवर अन्याय केला जाईल, बापावर अन्याय केला जाईल, आईवर अन्याय केला जाईल, अत्याचार तुम्हाला सहन करावा लागेल. अरे तुमचं एखादं चांगलं घर जर बांधलेलं असेल, एखाद्या भाजपवाल्याला जर चांगलं आवडलं ना त्या कार्यकर्त्याला, तर ती भाजपचा कार्यकर्ता येईल, साहेब फडणवीस साहेब आमच्या चौकात एक चांगलं घर बांधलंय बघा, ती घर मला पाहिजे. मग सगळी पोलीस यंत्रणा त्यांच्या ताब्यात असते. मित्रांनो तुम्हाला त्या चांगलं तुमच्या बापानं कष्ट केलेलं घर, तुमच्या आईनं कष्ट केलेलं घर बांधलेलं, त्या घरातून देखील तुम्हाला हाकलून देतील. एवढा मोठा अन्याय अत्याचार चालू होईल. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, आता 2च मिनिटात साहेब येणार आहेत. माझं तुम्हाला सांगणं आहे, एका गावामध्ये एक कार्यक्रम चाललेला होता, एका गावामध्ये भला मोठा एक चौकात कार्यक्रम चालला होता आणि त्या चौकामध्ये चांगली कपडे घातलेला, विण केलेला, कमरेला बेल्ट असलेला, खिशाला पेन असलेला एक पोरग चालत चालत त्या कार्यक्रमाकडे बघत पुढे चालत होता. ए नीट ऐका रे, नीट ऐका, नीट जरा ऐका रे, पुढं काय होणार आहे नीट ऐका. ए तुमचं लगा बंद करा गे, नीट ऐका मी काय म्हणतोय, खूप मनापासून सांगतोय, सत्य परिस्थिती आहे. अरे पोलीस यंत्रणा त्यांनी खेळणं केलं, पोलीस यंत्रणेचं सामान्याला कोण खाईल रे. नीट ऐका मी काय म्हणतोय. एका चौकामध्ये एका लगा ग बसवा गेला का, त्यांचंच ऐकायचं आहे काय. एका चौकामध्ये भरघोस कार्यक्रम होता, भाडोत्री माणसं आणून चौक गच्च भरलेला होता. खिशाला पेन असणाऱ्या, कमराला इन केलेला, कमराला बेल्ट असणारा पोरग ते कार्यक्रम बघत बघत पुढे जात होता आणि त्याचं तोंड चुकल्यामुळं एका तिथल्या माणसाला धक्का लागतो. जसा धक्का लागतो तसं तिथले 40-50 लोक कार्यक्रमामधले येऊन त्या गरीबाच्या पोराला कुत्र्यासारखं मारतात. त्याच्या अंगावरचे कपडे फाडले जातात, दात पडले जातात, हात पाय फ्रॅक्चर केला जातो. कुणीही मायकाला सोडत नाही. गरीब इथं बसलेले सगळे गरीब आहेत, लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय, कानाचे मसनरे नीट ठेवून ऐका. गरीबाच्या पोराला बेदम मारलं जातं, कुणीही सोडवायला आला नाही. हा म्हणता गावामध्ये बातमी पसरती. त्याच्या आई बापाला कळतंय की आपल्या पोराला चौकात मारलं गेलं. अरे हातातलं काम खाली ठेवून त्याची आई आणि बाप त्या चौकात कार्यक्रमाच्या ठिकाणी धावत येतात. तिथं आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या आईनं बापानं काय केलं असेल मित्रांनो, त्याच्या आईनं कोसभर पदर पसरला आणि भीक मागितली. माझ्या पोरात जर काय चुकलं असेल तर माझ्या पदरात त्याची चूक घाला, माझ्या पोराला सोडवा. पण गेल्या गेल्या त्याच्या पोराकडे गेले नाहीत, त्याच्या पोराला कुठं लागलंय बघित नाहीत. त्या मारणाऱ्या माणसांपुढं त्या आईनं बापानं त्या पोराच्या विनवण्या करण्यासाठी पदर पसरला. त्याच्यानंतर 2 मिनिटाच्या फरकावरती 2 मिनिटाचा गॅप ठेवून तिथून एक बेवड, एक दारुड पायात पाय अडकत होता. ते दारुड त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललं
अरे खाली बसणार तर सोडा सोडा, पण स्टेजवरच्या नेत्याला देखील आया बहिणीवर शिव्या देत होता. त्याला कुणीच काय बोलीना, त्याला कुणीच काय बोलूना. बघा रे गरिबानं, शेतकऱ्यानं, शेतकऱ्याच्या पोरानं जरा नीट ऐका रे. ती बेवडा जेव्हा शिव्या द्यायला लागलं ना स्टेजवरच्या नेत्यांना, कुणीच त्याला काय म्हणीना. आईच्या गावात अरे गरीबाचं पोरग एवढं मारलं गेलं आणि ह्या बेवड्याला एवढ्या शिव्या घालतो तर त्याला कुणी काय म्हणीना. त्याच्यानंतर कळलं की आणि तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात स्टेजवरून आला, दादा बाबा तुमची स्टेजवरती घाला, तुमचा सत्कार करायचा आहे. त्या बेवड्याचा सत्कार करण्यात आला. अरे जायला ही कसली पद्धत. मग त्यावेळेस कळलं की ती कार्यक्रम जी चालू होता ना मित्रांनो, शेतकऱ्यानं, गोरगरिबानो, ती कार्यक्रम जी चालू होता ना, ती कार्यक्रम चालू होता भाजपवाल्याचा, ते कार्यक्रम चालू होता भाजपवाल्याचा आणि शिव्या देणारा कार्यकर्ता होता भाजपवाला. म्हणून त्याला मारलं गेलं नाही, उलट त्याचा स्टेजवर सत्कार करण्यात आला आणि गरिबाच्या लेकराला बेदम मारण्यात आलं. ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊ नये, ही वेळ तुमच्या आमच्यावर येऊ नये. म्हणून आता येत्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांना आपणाला साथ द्यायची आहे. उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना आपणाला साथ द्यायची आहे. उद्धव साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता, पुढचा विचार न करता मतदान करायचं आहे. आणि या गद्दार, जातीवादी, भ्रष्ट, धोकेबाज, 50 खोक्याने एकदम ओकेवाल्यांना मातीत गाडायचं आहे, लक्षात ठेवा. जाता जाता परत एकदा मी एवढं सांगतोय, सत्तेचा माज आणि मस्ती आलेला, आपण गैरवापर करत असलेला सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी आणि पोलीस यंत्रणा मार्फत आमच्या शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यासह एकाही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न करायचा नाही. आज जर सरकार तुमचं असेल, उद्या येणार सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आहे. ईडी वाल्या, पोलीस यंत्रणावाल्या तुम्हाला सांगतोय, त्यावेळेस तुम्ही जी जी चुकीची कामं केली आहेत ती याचा मुदला सगळं हिशोब घेतल्याशिवाय आम्ही पण स्वस्थ बसणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.